शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा महायुतीकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे। भाजपासह शिंदे गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। शिंदे गटाला 16 जागा मिळणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे। दरम्यान शिवसेनेची नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा लढवणार असल्याचे बोलले जात आहे। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी काही दिवसापूर्वी ठाण्यात कार्यकर्त्यासह शक्ती प्रदर्शनही केलं होतं। यावरून आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भीती व्यक्त केली आहे। शिंदे गटातील खासदारांची अवस्था आता काय झाली हे आता महाराष्ट्राने पाहिलं आहे। शिंदे गटात गेलेल्या खासदारांना 2014 मध्ये आणि 2019 मध्ये उद्धव साहेबांनी त्या सगळ्या खासदारांना पुन्हा तिकीट दिलं होतं। ही वस्तुस्थिती आहे। त्यावेळी उद्धव साहेब कोणापुढे झुकले नाही। तेव्हा कोणत्याही खासदाराला 100 गाड्या घेऊन कोणालाही भेटण्याची गरज नव्हती। त्यावेळी उमेदवार बदला अशी मागणी करण्याची हिंमत भाजपच्या नेत्यांनी केली नव्हती। आता भाजपाचे नेते उमेदवार बदला म्हणून खुलेआम मागणी करत आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडण्यानंतर आता खासदारांची काय अवस्था झाली हे महाराष्ट्राने पाहिलं आहे। त्यांना आता वाटत असेल की उद्धव ठाकरेंना आपण सोडलं ही चूक झाली। एवढंच नाही, आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आमदारांची अवस्था यांच्यापेक्षा बिकट होईल अशी भीतीही वैभव नाईक यांनी व्यक्त केली। यामुळे त्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आता उद्धव ठाकरे त्यांना पक्षात घेणार नाही, पण त्यांनी भाजपाला विरोध करून आतापासूनच त्यांनी जोडणी करावी असंही वैभव नाईक म्हणाले।